सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ज्या आधुनिक युगात वावरतो त्या युगात टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल, मेसेंजर, इंस्टाग्राम या सगळ्यांमुळेच जग अगदी जवळ आलं आहे। ही तंत्रज्ञान खूप चांगली असली तरी याविषयी जर आपल्याला अज्ञान असेल तर ह्या तंत्रज्ञानाचा धोका ठरू शकतो। अज्ञानाचे बोल त्याचे उलेसे मोल। म्हणूनच या सर्व तंत्रज्ञानाविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आज याच विषयी आपण चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया। आजचा आपला विषय आहे सोशल नेटवर्किंगचा वापर, गैरवापर आणि या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज दोन तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहेत। आज आपल्या बरोबर आहेत एसीपी श्री अशोक जाधव आणि एपीआय श्री सचिन पुराणी। नमस्कार, तुमच्या दोघांचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत। एसीपी श्री अशोक जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक जाधव हे मागील 2 वर्षापासून आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे कार्यरत आहेत। सन 2015 पासून सायबर सेल मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ते कामकाज करत आहेत। त्यांना सायबर गुन्हे तसेच इतर गुन्हे तपासाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत एपीआय श्री सचिन पुराणिक। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन पुराणिक हे मागील 4 वर्षांपासून सायबर सेल मुंबई येथे कार्यरत आहेत। या 4 वर्षात त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक किचकट व गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांचा तपास केलेला आहे। आज आपण या दोन तज्ञांकडून हे गुन्हे कोणते, त्यांचा तपास कसा केला आणि आपण त्यापासून आपला धोका कसा टाळायचा या सगळ्यांविषयी माहिती जाणून घेऊयात। परंतु कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050। आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील। चला आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे सोशल नेटवर्किंग, वापर, गैरवापर आणि आज आपल्या बरोबर आहेत श्री अशोक जाधव आणि सचिन पुराणिक। तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद सर। खरं तर सचिन जी आजचा जो विषय आहे सोशल नेटवर्किंग, वापर, गैरवापर, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण या सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यात आहोत। म्हणजे प्रत्येक तंत्रज्ञान अगदी आपण दिवसभरात त्याचा वापर करत असतो, मग ते टीव्ही असो, मोबाईल असो किंवा इंटरनेट काही। मग सायबर गुन्हे आणि त्याच्यातूनच अनेक गुन्हे घडतात। मग या गुन्ह्यांची व्याख्या तुम्ही काय कराल? आता जसं आपण सांगितलं की आपल्या दिवसभराच्या पूर्ण जीवनामध्ये तंत्रज्ञानाने पूर्ण व्यापक असं क्षेत्र व्यापलेलं आहे। तर प्रत्येकाच्या हातामध्ये आता संगणक किंवा मोबाईल या दोन्ही वस्तू अतिशय सोप्या पद्धतीने अवेलेबल होतात। तर संगणकाचा वापर करून जर एखाद्या संगणकाविरुद्ध आपण गुन्हा केला तर तो सायबर गुन्हे या क्षेत्रामध्ये मोडतो। आणि ते संगणक या विषयाला आपण मर्यादित ठेवूया नको। तर संगणकामध्ये ते कम्प्युटर आला, लॅपटॉप किंवा जे कुठे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आपण कम्युनिकेशनसाठी किंवा डेटा प्रोसेसिंगसाठी वापरतो त्या प्रत्येकाचा समावेश कम्प्युटरमध्ये होतो। बरं, अशोकजी मला तुमच्याकडे यायचं आहे। जसं त्यांनी सांगितलं की संगणक, मोबाईल आता ह्याचा वापर सर्रास होतो। म्हणजे मला असं वाटतं की आता प्रत्येक घरामध्ये मोबाईल आणि कम्प्युटर ह्या गोष्टी तर अवेलेबल असतातच असतात। इव्हन ऑफिसेसमध्ये सुद्धा आपण संगणकाचा वापर करतो। मग संगणक व मोबाईल यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण काय काळजी घेतली पाहिजे? शक्यता जेव्हा कुटुंबामध्ये संगणक आणि मोबाईल असतो त्यावेळेला काय सांगाल सर? सर्वप्रथम लहान मुलांच्या संदर्भात आपण पालक म्हणून जर आपण पाहत असाल तर पालकांच्या दृष्टीने संगणक जो आहे तो मुख्य पीसी जो आपण म्हणतो तो पीसी शक्यतो दिवाणखान्यात ठेवावा, मुख्य खोलीत ठेवावा। कोणत्याही स्वतंत्र ज्या लहान मुलांची स्वतंत्र खोली असेल तिथे आपण ठेवू नये, ही पहिली प्रिकॉशन घ्यायची। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळे 2 गोष्टी होतील की त्यांच्या जे मुलं जे वापर करतायत त्यावरती कुठल्या काळासाठी वापर करतात ते लगेच लक्षात येऊन आणि ते काय पाहतायत आणि त्याचा कुठल्या प्रकारे ते माहिती घ्यायचा प्रयत्न करतात याची आपल्याला पालकांना जाणीव होते। आणि जर कुठे काय ते जर काही गैरमार्गाने किंवा कुठली जी माहिती त्यांना मिळू नये अशा माहितीचा जर ते प्रयत्न बघत असतील तर त्यावर ताबडतोब त्यांना प्रतिबंध करता येईल, त्यावर त्यांना हे करता येईल आणि समुपदेशन पण त्यांना करता येईल। आणि
त्यामुळे संगणक ठेवण्याची जागा ही फार अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मुलांचे जे पासवर्ड असतात, आता सध्या काय आलं, पूर्वी मोबाईल सुरुवातीला आले होते त्याला पासवर्ड म्हणजे लॉक सिस्टीम नव्हती, पण आता सगळे जे स्मार्टफोन आहेत बरोबर. त्यामध्ये सगळ्यांना त्या मोबाईलची लॉक सिस्टीम आलेली आहे, पासवर्ड आलेले आहेत. ठेवू शकतो. हो. त्यामुळे तसंच ह्या दोन्ही, तर त्या दोन्ही पासवर्डचे जर पालकांनी जर आपली माहिती घेतली आणि मुलांशी जर चांगल्या प्रेमळपणे वागून त्यांना ते हिताचं आहे पटवून ते शेअर केले एकमेकांशी, त्यांना विचारलं, विनंती त्यांना सांगितलं, कारण आणि त्यांचे मित्र म्हणून तुम्ही जर राहिला पालकांनी, तर त्याचा ह्या संगणक जो जाळं आहे, जे इंटरनेटचं मोठं जाळं आहे, त्याचा वापर ते योग्य प्रकारे करतील. त्यांच्या ज्ञानाच्या मध्ये भर करण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी होईल, अशा प्रकारे त्याचा तो वापर होईल आणि तो उपयुक्त राहील. म्हणजे ते कुठल्या प्रकारे जे नवीन तरुण मुलं होत असतील, म्हणजे पौगंडावस्थेतली मुलं असतील, त्यांना जे काही अट्रॅक्शन असतं त्यावरती ते आळा घालून आईवडिलांनी जर मुलींना जर योग्य प्रकारे जर शिक्षण हे दिलं, माहिती दिली, तर हा एक प्रकारे त्यांना कुठलाही गैर वापर करण्यापासून परावृत्त करण्यासाठी करू शकतो. अगदी खरं आहे. सचिनजी, तुम्ही काय सांगाल? कारण कसं आहे, या मुलांना आपण ह्याच्यापासून खूप दूर ठेवू शकत नाही. असं म्हटलं तरी काळाची ती एक गरज आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत? हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि याच्यावर मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की मुंबईमध्ये घडलेली घटना आहे मॅडम की एक मुलगी आहे, तिचे आई वडील दोन्ही जॉबला होतात. तर दुपारी जेव्हा ती शाळेतून घरी यायची, म्हणजे सकाळची शाळा असल्यामुळे दुपारी गेल्यावर ती एकटी असायची, तर तिला घरात दुसरं काही काम नसणार. त्याच्यामुळे ती काय करायची की संगणकावर ऑनलाईन राहायची, फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहायची. तर काही असे इल असे एलिमेंट्स असतात नेटवर्किंगवरती की जे अशा लोकांना शोधत असतात. तर एकाने तिला शोधलं आणि मग तो तिच्याशी बोलायला लागला, गप्पा मारायला लागला. 13 वर्षाची मुलगी होती आणि त्याच्यानंतर त्याने हळूहळू तिच्या घरातली माहिती तिच्याकडनं काढायला सुरुवात केली. तिच्या घरात कपाट कुठे आहे, त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने किती आहेत, काय आहेत, अशा प्रकारे त्याने घरातली पूर्ण माहिती काढली. आई वडील किती वाजता बाहेर जातात, किती वाजता घरी येतात, ही माहिती तिने अतिशय भोळ्यापणे त्याला शेअर केली. आणि मग एक दिवस आई वडील घरी नसताना तो माणूस त्याच्या साथीदारांबरोबर तिकडे आला आणि घरात घुसून त्याने चोरी केली. म्हणजे संगणक किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल हे जरी तंत्रज्ञान आपल्याला सोयीस्कर असलं तरी जर त्याचा ह्या पद्धतीने वापर केला गेला तर त्याचा दुष्परिणाम पण आपल्याला भोगावा लागतो. अगदी खरं. जसं सुरुवातीला मी सांगितलं की हे तंत्रज्ञान आहे ते खूप चांगलं आहे, पण त्याची जर आपल्याला पूर्ण माहिती नसेल तर त्याचा खूप मोठा धोका ठरू शकतो. आणि त्याचं उदाहरण तुम्ही आत्ताच आम्हाला दिलं, नाही का? पण मग त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी, आपण खबरदारी घेतली पाहिजे, ते सविस्तर सांगा. प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल संगणक अवेलेबल आहे. तर संगणक जो असतो घरामध्ये, त्याला जर तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली असेल तर त्याकरता तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये अद्ययावत असं अँटीव्हायरस किंवा फायरवॉल इन्स्टॉल करून ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे ज्या काही चुकीच्या वेबसाईट्स आहेत त्या आपल्या कम्प्युटरवरती कुठला डेटा टाकणार नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही जो काही सॉफ्टवेअर वापरता, म्हणजे जी काही ऑपरेटिंग सिस्टम आपल्या कम्प्युटरमध्ये असते, ती प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम जर लायसन्स व्हर्जन असेल तर ती अतिशय उत्तम आहे. आणि प्रत्येक लायसन्स व्हर्जनचं अपडेट कालांतराने येत असतं. म्हणजे विंडोज आहे तर विंडोज 10 आहे, विंडोजच्या ज्या नवीन व्हर्जन्स येत असतात, तर आपण ते अपडेटेड व्हर्जन्स घेत राहिलो तर तंत्रज्ञानाच्या बरोबरीने आपण आपल्या सुरक्षिततेमध्ये पण वाढ करत असतो. कम्प्युटरला म्हणा किंवा मग आपण जे काही ईमेल्स, फेसबुक अकाउंट्स वगैरे आहेत त्याचे जे काही पासवर्ड्स आहेत आपले, ते सोपे ठेवू नये जेणेकरून कुणी गेस करेल. आणि कालांतराने ते पासवर्ड बदलणं आवश्यक आहे. जर तुम्ही पासवर्ड चेंज करत राहिलात तर त्याचं हॅकिंग होणं थोडंसं कठीण आहे. अच्छा, म्हणजे हॅकिंगच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे की इव्हन आपल्या मोबाईलचाही पासवर्ड वरचेवर बदलणं आणि मुलांचे पासवर्ड आहेत ते आपल्याला माहित असतील तर आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवणं अतिशय सोपं जाईल आणि ते नियंत्रणात राहतील आपल्याला. तसंच आता काही फ्रॉडस्टर असतात की जे असे ईमेल्स कंटिन्युअसली पाठवत असतात लोकांना. अशा अननोन व्यक्तींकडनं आलेले जे ईमेल्स आहेत, मला वाटत नाही जर ते गरज असतील तर ओपन करायची गरज नाहीये. आणि जर अशा अननोन व्यक्तींकडनं जर आपल्याला ईमेल्स आले तर ते ओपन करू नये. त्याच्यामध्ये काही फोटो किंवा काही लिंक्स असतील तर त्याच्यावर क्लिक करू नये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मला ऍड करावासा वाटतो की कुटुंबात म्हणा, संगणक जेव्हा वापरायचा असेल तर तो एकांतात, म्हणजे एकट्या खोलीमध्ये वापरू नये, बंद खोलीमध्ये वापरू नये असा एक ठराव घरच्यांनी जर केला तर फार म्हणजे त्याचा फायदा होईल सगळ्यांना. कारण मुलं किंवा कुठलीही व्यक्ती
एकांतामध्ये जर काही करत असेल तर कदाचित ती चुकीच्या मार्गाने संगणकाचा वापर करण्याची शक्यता आहे. अगदी खरं आहे. अशोकजी, तुम्ही काय सांगाल? जसं त्यांनी हा मुद्दा सांगितला तर एक खरंच खूप छान असा मुद्दा आहे की जो सगळ्या कुटुंबात आपण त्याचा अवलंब करू शकतो की जसं मुलांनाही असं वाटू नये की आपल्यावर खूप निर्बंध लादले जात आहेत किंवा ह्याच्यापासून आपल्याला परावृत्त केलं जात. पण जर एक सरळ साधा सोपा उपाय ठेवला की संगणक हा अशा आपल्या एक हॉलमध्ये असावा आणि ज्यांना कोणाला तो वापरायचा आहे त्याने तिथे सगळ्यांच्या समोर त्याचा वापर करावा, तुम्ही काय सांगाल? योग्य आहे, पण सध्या जी परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, जे स्मार्टफोन आहेत आणि खरंय. त्याचबरोबर आपल्याकडे सध्या लॅपटॉप आहेत बरोबर. आणि त्यावरती ते हे सॉफ्टवेअर हे घेतात. तर गंमत अशी आहे की जे प्रत्येक वापर करताना ती काळजी मुलांमध्ये स्वतःमध्ये विश्वास निर्माण करायला पाहिजे की तुमचे हे जे आहे आता जे तुम्ही पाहायचे उत्सुकता आहे बरोबर. त्यापेक्षा तुम्हाला अभ्यास करणं किंवा बाकी तुमची प्रोग्रेसिव्ह राहणं हे फार आवश्यकता आहे. आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या पालकही तुमचे पालकच आहेत आणि ते तुमचे मित्रही आहेत आणि तुम्ही ते तुमचे काही गोष्टी शेअर चांगल्या प्रकारे करू शकल्या आणि त्यांच्याशी राहिला, त्यांच्यापासून काय लपवणं हा काही हे काही योग्य नाही. बरोबर. ही भावना त्यांच्या निर्माण करणं फार आवश्यक आहे. आणि पासवर्ड बद्दल मी म्हणेन की तुम्ही पासवर्ड सातत्याने बदलले केले पाहिजे आणि ते पण युनिक केले पाहिजेत. सातत्याने कॉम्बिनेशन त्याचे वेगवेगळे झाले पाहिजे. की सर्वसाधारणपणे समजा पासवर्ड सोपे ठेवले, अर्थात आपण सोपे पासवर्ड ठेवायचा प्रयत्न करतो, परंतु हॅकर्सना कारण ते माहीत आपलं असतं, लक्षात राहावे. परंतु हॅकरना ते माहीत असतं आणि ते मग 1 2 3 4 नाव, पुन्हा आईचं नाव, डेट ऑफ. तर तुम्ही असे कॉम्बिनेशन वेगवेगळे बदल केले त्यामध्ये, तर ते त्यातून हॅकर्सना कुठली संधी मिळत नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. सचिनजी, जसं तुम्ही आता मगाशी खूप छान उदाहरण दिलं की त्या 13 वर्षाच्या मुलीची म्हणजे अज्ञानाने अतिशय अभावितपणे तिने आपली सगळी माहिती दिली आणि त्यातून तो एक गुन्हा घडला. पण ती 13 वर्ष होती, पण महिलांविरुद्ध अनेक असे गुन्हे घडत असतात. म्हणजे ही सोशल नेटवर्किंग साईट जेवढी चांगली आहे तसा त्याचा वाईट वापरही केला जातो. तर हे गुन्हे कोणते आहेत त्याची आम्हाला काही उदाहरण आणि अधिक माहिती द्या आणि ते कसे कमी केले जातील. बरोबर. महिलांविरुद्ध इंटरनेटवरती गुन्ह्यांचं प्रमाण फार मोठ्या वाढलंय. प्रमाणात वाढत आहे आणि मला खिलाने सांगावं असं वाटतं की हे गुन्हे रिपोर्ट पण होत नाहीत. हो, ते खूप महत्वाचं आहे. हे रिपोर्ट केले म्हणजे जे काय गुन्हे आता मी सांगणार आहे तर ते जर गुन्हे महिलांनी न घाबरता किंवा लज्जा न बाळगता जर समोर येऊन रिपोर्ट केले तर अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात खरंच खूप मदत होईल. महिलांविरुद्ध जे काही इंटरनेटवर गुन्हे घडतात त्याच्यामध्ये सायबर स्टॉकिंग नावाचा एक गुन्हा आहे. ह्याच्यामध्ये एक व्यक्ती असते जी पर्टिक्युलर एका महिलेला सतत फॉलो करत असते. म्हणजे रस्त्यावर जसा पाठलाग केला जातो तसाच पाठलाग इंटरनेटवर पण महिलांचा केला जातो. उदाहरणार्थ आता व्हॉट्सअपवर एखादं स्टेटस ठेवलं की फिलिंग हॅपी, तर त्याच्यावरती काहीतरी कमेंट करणे. फेसबुकवरती त्या पर्टिक्युलर महिलेचं अकाउंट असतं, त्याच्यावरती तिला लाईक करणे, तिच्या फोटोवरती कमेंट्स करणे, ती कोणाशी बोलते त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल कमेंट करणे, याला सायबर स्टॉकिंग असं म्हणतात. याचं अतिशय छानसं उदाहरण जर परवानगी असेल तर मी देऊ ते इच्छितो. उदाहरण आपल्याला ऐकायचंच आहे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे सर, आधी आपण तो फोन घेऊया. भूषण कुलकर्णी आपल्याशी बोलतायत औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार भूषणजी, बोला. हा नमस्कार. ते आम्हाला प्रश्न विचारायचा होता सचिनजी सरला. हा की जे व्हॉट्सअप आपण वापरतो तर व्हॉट्सअपचे ऍडमिन व ग्रुप मेंबर यासाठी कायद्याकडून काय तरतूद आहे? समजा एखाद्या मेंबरने जर काही वाईट SMS वगैरे टाकला तर त्याचं काय करता येईल? बरं, धन्यवाद भूषणजी. सचिनजी, जसा त्यांचा प्रश्न होता आणि त्यांनी खरंच महत्वाचा प्रश्न असा विचारलाय, कारण आजकाल व्हॉट्सअप म्हणजे प्रत्येक फोनमध्ये आणि प्रत्येक व्यक्ती यूज करतोय. बरोबर. तर त्याच्यामध्ये आणि असं झालंय की 4 लोक एकमेकांना ओळखतात आणि प्रत्येक जण आपले ग्रुप तयार करत झालेत आणि मग ग्रुप ऍडमिन मध्ये बरेचसे असे मेसेज असतात की जे आपल्याला फॉरवर्ड होत राहतात. त्याविषयी काय करता येईल? खरंच असा एखादा कायदा आहे का? काय तरतुदी आहेत? सर्वात प्रथम जेव्हा कोणी एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतं, माहिती तंत्रज्ञान कायदा भारताचा जो आहे केंद्र सरकारचा, त्याच्यामध्ये काही गोष्टी ट्रान्समिट करणं हा त्यातील काही कलमान्वये गुन्हा आहे. बरं. तर जेव्हा केव्हा एखादी व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करतो तर जो ऍडमिन आहे त्याने जर सुरुवातीलाच काही नियम किंवा अटी शर्ती तिथे मेन्शन केल्या की या प्रकारच्या पोस्ट या ग्रुपमध्ये टाकू नका किंवा या प्रकारचे वक्तव्य याच्यामध्ये करू नका, प्रोव्होकेटिव्ह म्हणजे एखाद्याला प्रोत्साहन देणारे वक्तव्य याच्यात करू नका, तो एक प्रकारचा करार असतो. तो करार जर त्याने व्हॉट्सअपवर आधीच टाकून दिला तर तिथे त्याने ती माहिती ग्रुप मेंबरला कम्युनिकेट केल्याचं दिसून येतं. ग्रुप मेंबरची पण ही जबाबदारी आहे की जर एखाद्या ग्रुप मेंबरने एखादं इलिगल असं काही वक्तव्य केलं किंवा एखादी पोर्नोग्राफिक अशी
पिक्चर त्याच्यात टाकली असेल तर ती पुढे फॉरवर्ड करू नये. म्हणजे त्या ग्रुपमध्ये असलं आलं अनावधानाने फॉरवर्ड केली तर ते करणं टाळावं. आणि ज्या ग्रुप मेंबरने अशा काही पोस्ट टाकलेल्या असतील तर त्याला ॲडमिन तसेच इतर ग्रुप मेंबरनी समज द्यावी की या प्रकारच्या गोष्टी त्याने यापुढे करू नयेत. बरोबर. एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा की इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्टमध्ये कुठलीही माहिती जर तुमच्या संगणकावर किंवा तुमच्या मोबाईलवर आली ती तुम्ही फक्त बघितली तर तो गुन्हा होत नाही. परंतु जर ती तुम्ही विचार न करता फॉरवर्ड केली आणि ती जर तुम्ही लोकांमध्ये पसरवली तर तो गुन्हा होतो. तर प्रत्येक ग्रुप मेंबरने आणि प्रत्येक ऍडमिनने ही गोष्ट लक्षात ठेवावी. खरंय, कारण आजकाल व्हॉट्सअपचा म्हणजे वापर एवढा वाढलेला आहे आणि ग्रुप ऍडमिन किंवा प्रत्येक मेंबरची ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य असलं पाहिजे. सचिनजी, मगाशी आपण महिलांविरुद्ध सायबर विरोधात घडणारे गुन्हे त्याविषयी बोलत होतो आणि तुम्ही एक छानसं उदाहरणही देणार होता, त्याविषयी सांगा. सायबर स्टॉकिंग बद्दल आपण बोलत होतो. सायबर स्टॉकिंग म्हणजे इंटरनेटवरती मुलीचा पाठलाग करणे एक प्रकारचा. एका उच्चभ्रू कंपनीमध्ये काम करणे एक महिला होती. तिने एक कंपनी सोडून दुसरी कंपनी जॉईन केली. तर तिच्या पूर्वीच्या कंपनीमध्ये जो तिचा सहकारी होता त्याने सुरुवातीला तिच्या नावाने एक वेगळं अकाउंट तयार करून ती दुसऱ्या कंपनीत जिथे कामाला आहे तिथल्या तिच्या मित्रांशी किंवा मैत्रिणीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. म्हणजे तो तिला तिचं आयडेंटिफिकेशन त्याने थेफ्ट केली तिकडे. त्याच्यानंतर ती जी चॅटिंग होती ती चॅटिंग नंतर वल्गॅरिटीकडे वळाली, म्हणजे अश्लीलतेकडे वळाली. सुरुवातीला ती नॉर्मल होती, मग ती वल्गॅरिटीकडे वळाली. त्या मुलीला हे कळत नव्हतं की हे नेमकं काय प्रकरण आहे. आणि ती जिथे जिथे जायची, आता ती त्याच्या संपर्कात होती पण तिला माहित नव्हतं की हाच करतोय. आणि स्वतःची माहिती ती स्वतःच करायची, लपवलं होतं. ह्याच्यामुळे तिची माहिती त्याला स्वतःहूनच मिळायची आणि तो तिला नेहमी फॉलो करत राहायचा. कालांतराने त्याने काय केलं की ही जी महिला होती ती इंटरनेटवर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती. तिने स्वतःचे काही फोटोज वगैरे असे सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकलेले होते. ते फोटो वापरून त्याचे मॉर्फ पिक्चर्स तयार केले. मॉर्फ म्हणजे थोडेसे एकदम घाणेरडे आणि वल्गर पिक्चर्स तयार केले आणि ते पिक्चर्स मग तो इतरांना पाठवायला लागला. हा गुन्ह्याची इंटेन्सिटी किंवा त्याची जी दाहकता आहे ती वाढली. मग त्या मॅडमने गुन्हा आमच्याकडे रिपोर्ट केला आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने तपास करून मग त्याचा शोध लावला. पण कायद्यात त्याच्यासाठी काही कडक शिक्षा आहे? हो, खूप कडक शिक्षा आहे की एखाद्याचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो जर तुम्ही प्रसारित करत आहात तर माहिती व तंत्रज्ञान कायद्यामध्ये कलम 67 आहे, तसेच 67A हे 2 सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये 3 वर्ष आणि 5 वर्ष अशा 2 शिक्षा आहेत. आणि अशा प्रकारचे कृत्य केलं तर 100% पकडलं जातं आणि त्याच्यावरती कारवाई पण केली जाते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की कोणी अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर ते पकडलं जाणार हे नक्की आहे. खरं आपला पुढचा फोन घेऊया. अभिज्ञा अद्वंत पुण्यावरून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. पुराणिक सरांसाठी माझा प्रश्न आहे. तर इंटरनेट बँकिंग मध्ये जे काही फसवाफसवीचे प्रकार होतात त्याच्यापासून वाचण्यासाठी इंटरनेट बँकिंगचा योग्य वापर करण्यासाठी काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे? धन्यवाद अभिज्ञाजी. खरं तर आर्थिक त्याविषयी आपण बोलणारच आहोत, पण आर्थिक गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी, अशोकजी मला तुमच्याकडे यायचं आहे की हे खूप महत्वाचं असतं की हे जे गुन्हे घडतात त्याविषयी आपण आधी दक्षता आणि खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं. सध्या ऑनलाईन शॉपिंग चालू असते, म्हणजे ह्यांच्या प्रश्नांचाही रोग तोच आहे. त्याविषयी काय काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल? ऑनलाईन बँकिंग जे आपण हे करतो त्यावेळेला शक्यतो तुम्ही OTP हा एक प्रकार हे आहे. तर तुमचा त्या ऑनलाईन बँकिंग संदर्भात तुमचा अकाउंट आणि हा मोबाईलशी कनेक्टेड असतो. मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर्ड असतो आणि त्या रजिस्टर्ड मोबाईल असल्यामुळे तुम्ही जेव्हा ऑनलाईन बँकिंग करता तेव्हा तुम्हाला तो मेसेज येतो आणि ते त्याशिवाय ते पुढे एक्झिक्यूट होत नाही, ऑर्डर ते एक्झिक्यूट होत नाही. त्यासाठी एक 1 टाइम पासवर्ड OTP असतो. तर ते OTP तुम्हाला द्यायला लागतो. तो येतो तुम्हाला मोबाईलवरती आणि ते कन्फर्मेशन असतं की तुम्ही हा जो व्यवहार जो होणार आहे तो तुम्हाला माहित आहे आणि तुमच्या संमतीने होत आहे याची खात्री करण्यासाठी तो 1 टाइम पासवर्ड असतो. पण त्याच्या तत्पूर्वी अगोदर तुम्हाला CVV अकाउंट, तुमच्या काही तुमचे कोड्स असतात. CVV आहे, डेबिट कार्ड क्रेडिट कार्डच्या पाठीमागे लिहिलेले CVV कोड असतात. तुमची पर्सनल सिक्युरिटी जी माहिती विचारली जाते आणि नंतर मग तो 1 टाइम पासवर्ड तो देतात, ती कन्सर्न बँक देते. आणि मग त्यावरती तुम्ही जर OTP त्यात एंटर केल्याशिवाय ते व्यवहार पूर्ण होत नाही. आणि हे जे हॅकर असतात ते फार गुप्त म्हणजे अतिशय चलाखीने तुमच्याकडून तो OTP काढून घेतात किंवा तुमच्या मोबाईलचा हॅक करून ते तुमच्याकडून माहिती घेतात आणि मग तो OTP नंबर दिल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं. आणि ते ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर मग त्याची माहिती नंतर मिळते यांना जेणे होतं. त्यावेळेला स्वतः खातेदार देतात किंवा मग बाकी इतर ज्या पद्धतीने हॅकिंग पद्धतीने ती माहिती त्याविषयी आपण खूप काळजी घेणं गरजेचं असतं. सचिन
तुमच्याकडे यायचं, पण त्याआधी एक फोन घेऊया. सारिका माने आपल्याशी बोलतायत साताऱ्यावरून. नमस्कार. हॅलो, माझा नमस्कार. प्रश्न पुराणिक साहेबांना आहे. हॅलो, बोला. नमस्कार. माझा प्रश्न पुराणिक साहेबांना आहे. मोबाईल आणि इंटरनेट वापरताना स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी? बरं, धन्यवाद सारिकाजी. मोबाईल आणि इंटरनेट वापरताना स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी त्या प्रश्नाकडे आपण वळूयाच. पण तत्पूर्वी जसं अशोकजी सांगत होते की आणि जसं अभिज्ञा यांचाही प्रश्न होता की ऑनलाईन हे जे आपण ट्रेडिंग करतो, शॉपिंग करतो, त्यावेळेला अजून तुमचं काय मत आहे की काय अजून खबरदारी घेतली पाहिजे? आजच्या युगामध्ये जर तुम्ही प्लास्टिक मनीचा वापर केला नाही तर ते थोडंसं चुकीचं ठरेल. ते वापर टाळणं कठीण आहे. मग तो वापर करताना आपण स्वतःहून काही नियम किंवा अटी जर स्वतःला लावून घेतला तर शक्यता आहे की तुम्ही या गुन्ह्यांपासून स्वतःला वाचवू शकता. म्हणजे आता तुमच्याकडे जर एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आहे तर त्याचा जो वापर तुम्ही करता त्याच्यावरच्या जे इन्फॉर्मेशन असतात, ऑनलाईन शॉपिंग तुम्ही जो मगाशी विषय, कारण आजकाल खूप झालं की लोकांकडे वेळ कमी असतो आणि एवढी म्हणजे सेल आणि ह्या आणि एवढ्या जे येत असतात ते लोक भुलतात त्याला. राईट. तर ऑनलाईन शॉपिंग जर तुम्ही करता एखाद्या वेबसाईटवरती तर तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचा जो एक पर्टिक्युलर डेडिकेटेड संगणक असला पाहिजे. म्हणजे एक ठराविक संगणक तुम्ही ठरवून ठेवा की मी केवळ याच संगणकावरून ऑनलाईन शॉपिंग करेन. ओके. जर तुम्ही 5-6 संगणक, 7-8 संगणकावरून जर तुमचं कार्डचे डिटेल्स शेअर करत असाल तर ते जास्तीत जास्त संगणकाच्या मार्फतीने लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा महत्वाचा एक मुद्दा आहे. हा. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही एटीएम मध्ये जाऊन पैसे काढता, प्रत्येक बँकेत असं घडत नाही, परंतु काही फ्रॉडस्टर असतात की जे बँकेला स्कीमर लावतात. मग तुमच्या एटीएम कार्डची इन्फॉर्मेशन पण ते घेतात आणि तुमच्या पिनची नंबर तिथे कॅमेरा लावून तुमचा पिन नंबर कॅप्चर करतात. तर जेव्हा तुम्ही एटीएम कार्ड इन्सर्ट कराल तर पिन नंबर टाकताना अतिशय सोपी पद्धत आहे की हात असा ठेवून कीपॅडवरती ओके तुम्ही तुमचा पिन नंबर टाका की जेणेकरून तो फ्रॉडस्टरला दिसणार नाही. आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे जिथे जर तुम्ही हॉटेलात गेलात किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फिजिकली स्वतः स्वाईप करायचे आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे की तुम्ही उठून काउंटरवर जा, ना की तुम्ही तिकडे काउंटरवाल्याला इकडे बोलून कार्ड त्याच्या हातात देऊ नका. तुम्ही स्वतः उठून काउंटरवर जा, तिथे ते क्रेडिट कार्ड किंवा तुमचं डेबिट कार्ड स्वाईप करा आणि परत मी सांगितलेल्या पद्धतीने तुमचा पिन नंबर तुम्ही कुणालाही शेअर न करता स्वतः टाईप करा. ओके. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जर तुम्ही पाळल्या तर मला वाटतं अभिज्ञाजीलाही कळालं असेल की 100% ते स्वतःला वाचवू शकतं अशा प्रकारच्या. अगदी खरं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे आणि किंवा आपल्याला स्वतःला अशी ती बंधनं घेतली पाहिजे. खरं. पुढचा फोन घेऊया. पुंडलिक आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा मॅडम. नमस्कार. पुंडलिक काळे अहमदनगरवरून बोलतायत. बोला. हा मॅडम, आमचे सायबर कॅफे मध्ये आपलं पासवर्ड. हा सर. हा मॅडम, तुमचा प्रश्न सलग विचारा. सायबर कॅफे मध्ये सोशल नेटवर्क मध्ये मुलं गैरवापर करतात ना नेटवर्क मध्ये, तर आम्हाला वेगवेगळे पासवर्ड भेटतील का? तुम्हाला वेगवेगळे पासवर्ड भेटतील का? हा. बरं. खरंच सचिनजी, अशोकजी, ही चर्चा आपली खूप छान पद्धतीने हळूहळू पुढे जात आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहेत की कोणती बंधनं किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करून आपण आपल्याला या गुन्ह्यापासून रोखू शकतो किंवा आपली फसवणूक होण्यापासून वाचवू शकतो. अशोकजी, मला तुमच्याकडे यायचं आहे की जसं अहमदनगरहून यांचा फोन होता पुंडलिकजींचा की त्यांचं सायबर कॅफे आणि सोशल नेटवर्किंगचा गैरवापर न होण्यासाठी काही पासवर्ड सेट करू शकतो का, किंवा ह्या सायबर कॅफे संदर्भात अजून काय मुद्दे आहेत की जे त्यांनी प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजेत? पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण स्तरावरती ज्या सायबर कॅफेचं लायसन्स दिलं जातं त्यावेळेला त्यामध्ये जे सायबर कॅफेचे लायसन्स दिलं त्यामध्ये काही तरतुदी आहेत. त्यामध्ये अशी आहे की तुम्ही प्रत्येक तुमच्या युनिटच्या मध्ये 3 जे भिंत असते ती 3 फुटाची असावी, जेणेकरून आणि येणारे जे व्हिजिटर असतील, जे मुलं किंवा मुली किंवा जे काही ज्यांना काही त्या युनिटवरती काम करायचं कॉम्प्युटरवरती, त्यांनी ते काय करतायत तर त्याची पाहणी करणे आवश्यक आहे, त्यांची देखरेख असं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आणि असे लोक आणि त्यांचं येणारं ते 13 पॉईंटचं एक रजिस्टर असतं, तुम्ही ते मेंटेन करायला पाहिजे. तर ते मेंटेन केलं की त्यामध्ये सगळे त्या येणारे नाव, पत्ता, संपूर्ण डिटेल त्यात असतात. त्याच्या तुम्ही आयडी प्रूफ तुम्ही तिथे घेतलंच पाहिजे, पाहिलं पाहिजे, त्या नोंदी व्यवस्थित केल्या पाहिजे, ते रजिस्टर अपडेट ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या त्या सायबर कॅफेमध्ये पोर्नोग्राफी साईटला व्हिजिट देण्यास मनाई आहे.
अशी कंपल्सरी परवानगी नाहीये. असा एक बोर्ड आपण लावून ठेवा आणि तो कायद्याने आणि लायसन्सिंग अथॉरिटीने कंपल्सरी केलेला आहे. त्याशिवाय सायबर कॅफेला परवानगी देता येत नाही. तर ते तुम्ही दर्शनी भागात ते पहिले लावणं फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही अशा वेळेला जर एखादा कोणी गैरवापर करत असेल किंवा अशी भीती असेल तर तुम्ही ती बाब त्या ताबडतोब त्या माणसाला, जी व्यक्ती तो गैरवापर करण्यास सुरुवात केलेली आहे, तुमच्या निदर्शनास आलेली आहे, तर तुम्ही ती ताबडतोब त्याच्या निदर्शन दिली पाहिजे की तुम्ही हे वापर बंद थांबवा. नाहीतर मी संपूर्ण त्या संबंधित त्याच्याबद्दल मी लगेच आमच्या स्थानिक पोलीस ठाण्याला तक्रार देईल आणि त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. याची जाणीव त्यांना करून देणं फार आवश्यक आहे. फार आवश्यक आहे. खरं आहे सर. आपली ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत, पण आपले अजून एक तज्ज्ञ आपल्याबरोबर लाईनवर आहेत. सायबर क्राईम तज्ज्ञ व सल्लागार श्री प्रशांत मळे आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार प्रशांतजी, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, बोला. सर, खरं तर आजचा जो आपला विषय आहे की सोशल नेटवर्किंग वापर गैरवापर याविषयी आपण चर्चा करत आहोत. अशोकजी आणि सचिनजी यांच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेत आहोत, पण मुळात तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की याविषयी धोके असतील तर ते कसे आहेत आणि कुठल्या स्वरूपाचे धोके आपल्याला टाळता येतील. सोशल नेटवर्किंग वरची आजच्या घडीचे धोके म्हणजे की ह्या अनोळखी लोकांबरोबर जी मैत्री केली जाते, मुलांनी किंवा मुलींनी किंवा आता वयस्कर माणसं सुद्धा अनोळखी लोकांबरोबर मैत्री, त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतात आणि मग त्याच्यावरनं जी धोकाधडी केली जाते म्हणजे मॅट्रिमोनियल धोकाधडी किंवा तुम्हाला फ्रॉड केला जातो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड फ्रॉड केले जातात किंवा दुसरे काहीतरी आमिष दाखवून कुठली तरी बिझनेस स्कीम म्हणून फ्रॉड केले जातात. तर ह्याच्यासाठी जे तुमचे अनोळखी मित्र मैत्रीण जे काही तुम्हाला रिक्वेस्ट येत असेल तर तुम्ही पडताळून पहा. दुसरी म्हणजे आपल्याकडे ते जे फॉरेनर्सचे फोटो लावून फ्रॉड केला जातो. फॉरेनर्सचे फोटो लावतात आणि मग लोकांना आमिष दाखवलं जातं मैत्रीसाठी. मग ते प्रत्येकाने जी मैत्री एक्सेप्ट करताना त्याच्या फ्रेंड लिस्ट मध्ये कोण कोण आहे ते बघावं. सगळेच जर इंडियन असले म्हणजे तो फ्रॉड असणार किंवा 2-3च मित्र असले आणि तो तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो ओळख नाही देत तर तो फ्रॉड असणार. तर हे दुसरं म्हणजे वायफाय वरनं जो फ्रीचा जो वायफाय असतो तिकडनं तो तुम्ही इंटरनेट ऍक्सेस करताय तर तिकडनं ऍक्सेस करता वेळी तुमच्या जे काही पर्सनल डिटेल्स असतील ते किंवा काही इंटरनेट बँकिंग वापरत असेल तर तिकडनं वापरू नये फ्री वायफाय वापरताना. तर हे सगळे मुद्दे आहेत. तर प्रशांतजी, पण यात काही कायदेशीर मुद्देही आहेत, ते कोणते आणि सोशल नेटवर्किंग कुणी व कुणासाठी करावी, काय सांगाल? सोशल नेटवर्किंग हा जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यावर थोडक्यात गुन्हे जास्त वाढले पण तरीही सोशल नेटवर्किंग वापरणे आपण थांबवू नये. कारण हा एक अतिशय छान मीडिया आहे लोकांशी नेटवर्क करण्यासाठी. घरी बसून तुम्ही जगातल्या व्यक्तींशी नेटवर्क करू शकता, तुमची नेटवर्किंग वाढू शकते. त्याच्यामुळे तुम्ही नेटवर्किंग करत राहा, पण करताना काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुम्ही कोणाची बदनामी करू नका, कोणाबद्दल आवारचं लिहू नका, स्त्रियांबद्दल मानपूर्वक लिहा, काहीतरी आवारचं काही भानडी शब्द वापरू नका, कुठल्याही भाषेत ते वापरू नका. नंतर नागडे उघडे फोटो टाकू नका किंवा पोर्नोग्राफी प्रेरित फोटो टाकू नका. लहान मुलांचे फोटो टाकलात तर ते चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणून पकडली जाईल. पोर्नोग्राफिक पिक्चर टाकले तर पोर्नोग्राफी, तर आपल्याकडे सेक्शन 67, 67A आणि 67B आहे माहिती व तंत्रज्ञान कायदा. ह्याच्यामधील कुठलाही कायदा तुम्हाला तुमच्या कृत्याप्रमाणे लागू होऊ शकतो आणि त्यातलं जर 67B जर तुम्ही फक्त नागडे उघडे मुलींचे किंवा मुलांचे 18 वर्षी खाली पिक्चर बघितलं तर तो लागू होतो आणि त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10 लाखापर्यंतचा दंडाची प्रावधान आणि तो नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहे. म्हणजे तुम्हाला मीडिया अटेन्शन पण भरपूर मिळेल, लोक तुमची बदनामी सगळ्याकडेच बघतील आणि तुमची पूर्णतः बदनाम व्हाल. म्हणजे तुमच्या जर कोणी तुमचं नाव जरी गुगलवर सर्च केलं तर तुम्ही काय कृत्य केलं हे सर्वात पहिले डिस्प्ले होईल. त्याच्यामुळे ही भीती मनात ठेवून तुम्ही जेव्हा हे असं काही कृत्य कराल यापासून सावधान राहणं गरजेचं आहे. 67, 67A आणि 67B हे पकडता लागतात. IPC मधले पण काही कलमं आहेत पण नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस बहुतेकदा. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायचं म्हणजे देशाविरुद्ध किंवा आपल्या धर्माविरुद्ध लिहिण्यासाठी पण लोकांनी सोशल मीडियावर टाळायला पाहिजे. कारण तसं केलं मग IPCची जे काही जास्त दंडनीय कलमं आहेत ती तुमच्यावर लागू होते. ते सगळे नॉन बेलेबल आहेत आणि खूप वेळा तुम्हाला बेल मिळणार नाही, खूप दिवसांपर्यंत बेल मिळणार नाही आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करू शकाल तुम्ही. तर
म्हणून तुम्ही काय लिहिता ह्याच्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल आपण खरं तर लक्ष ठेवलं पाहिजे. धन्यवाद प्रशांतजी, तुम्ही एवढी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. अशोकजी, हां, तुमचं काय मत व्यक्त कराल तुम्ही याच्यावर? चाइल्ड पोर्नोग्राफी बद्दल मी सगळ्यांना सावध करू इच्छितो की चाइल्ड पोर्नोग्राफी ही जगभरातल्या सर्व कायद्या म्हणजे सर्व देशांमध्ये जगभराने विविध म्हणजे सार्क असो सगळ्या देशांमध्ये टोटली बॅन केलेली आहे. आणि तुम्ही कळत नकळत जर तुम्ही त्याचा वापर केला किंवा पाहिलं दिसलं तरी ते संपूर्ण जगात पाहिले जातात. इंटरनेट कंट्रोलिंग आहेत, ज्या इंजिन आहेत ते सर्व सर्च इंजिन्स आहेत, गुगल आहे किंवा इतर, तर त्या सर्व सर्च इंजिन्सकडे ते ताबडतोब नोंद केली जाते. आणि जर तुम्ही वारंवार ठेवली किंवा तुम्ही दुसरा एक प्रयत्न जरी केला आणि जर कंटिन्यू राहिलं तर तो एक मोठा अपराध आहे आणि त्याला कुठली हे नाही. म्हणजे हा जगभरातून निषेध सगळं जगभर त्यामध्ये ह्या चाइल्ड पोर्नोग्राफीबद्दल एकमत आहे आणि कारवाईसाठी ते कठोर कारवाई होऊ शकते. तर माझी सर्वांना विनंती राहील की कोणीही चाइल्ड पोर्नोग्राफी बद्दल तो प्रयत्न देखील करू नये. कारण तो प्रयत्न केला असला तर तुमच्यावरती देखरेख आहे, तुम्ही अंडर वॉच आहात याची तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. तर कृपा करून असा कुठला प्रयत्न करू नका. ही जाणीव प्रत्येकालाच असली पाहिजे. खरं आपला पुढचा फोन घेऊया. आदित्य पुराणिक आपल्याशी बोलतात बीडवरून. नमस्कार. नमस्कार आदित्यजी, बोला. माझा प्रश्न पुराणिक सरांना आहे. मोबाईलवरनं नेट बँकिंग वापरताना आपला पासवर्ड लीक होण्याची शक्यता असते का आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी? बरं, धन्यवाद आदित्यजी. खरंच खूप छान असं त्यांनी प्रश्न विचारलाय. कारण आजकाल मोबाईल हे माध्यम असं झालंय की त्याच्यावरून आपण इंटरनेटच्या माध्यमातून शॉपिंग सगळं काही करू शकतो. तर आपला पासवर्ड लीक होण्याची शक्यता असते का किंवा काय महत्त्वाची खबरदारी घेतली पाहिजे? आता या प्रश्नाचं उत्तर देताना असा विचार करायला लागेल की तुम्ही कुठल्या वेबसाईटवरनं ती शॉपिंग करताय. जर ती वेबसाईट सिक्युअर असेल तर तुमचा पासवर्ड शेअर होणं किंवा कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता पण कमी आहे. माझा तोच म्हणजे माझा पुढचा एक उपप्रश्न असेल की ते कसं ओळखावं आपण की ही साईट सिक्युअर आहे की नाही? माझे 2-3 मेथड्स आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे कुठल्याही वेबसाईटला जेव्हा आपण व्हिजिट देतो तेव्हा सगळ्यात आधी ऍड्रेस बारमध्ये www. वेबसाईटचं नाव टाकतो. तर हे नाव टाकण्याच्या आधी जे HTTP लिहिलेलं असतं, जर तिथे HTTPS स्टँड्स फॉर सिक्युरिटी, जर तिथे HTTPS असं लिहिलेलं असेल तर बहुतांश वेळा ती वेबसाईट सिक्युअर आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. बरं, अशा ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शॉपिंग करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी गोष्ट, आजकाल इंटरनेटच्या माध्यमातूनच वेबसाईटची माहिती काढणं सोपं झालेलं आहे. तर त्या वेबसाईटबद्दल इतरांचे काही रिव्ह्यूज आहेत का? एखादा आता पर्टिक्युलर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला शॉपिंग करायची आहे तर आधी इंटरनेटवर त्या वेबसाईटची माहिती काढा, त्याच्याबद्दल इतरांनी काय रिव्ह्यूज दिलेत का ते बघा. त्याच्यात जर चुकीचे रिव्ह्यूज आले असतील किंवा त्या वेबसाईटबद्दल तक्रारी आल्या असतील तर वेबसाईटवर जाऊ नका, कदाचित तिथनं तुमचा पासवर्ड शेअर होऊ शकतो. इथे अजून एक मुद्दा मला मांडावा असा वाटतो की ऑनलाईन शॉपिंग करताना पर्टिक्युलर बँकेचे जे ऍप्लिकेशन्स असतात, आता उदाहरणार्थ माझं अकाउंट जर ऍक्सिस बँकेत आहे तर मी ऍक्सिस बँकेचं एक ऍप येतं मला, जर मी मॅक्झिमम ते ऍप्लिकेशन वापरून जर मी व्यवहार केले तर ते जरा जास्त सिक्युअर आहे असं माझं मत आहे. तर त्या पर्टिक्युलर बँकेचे ऍप्स वापरून जर तुम्ही ते शॉपिंग केलं तर ते जास्त सिक्युअर राहील. ओके, पुढचा एक फोन घेऊ. हा, आपण एक पुढचा फोन घेऊया. हंसराज जोशी आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. माझा प्रश्न पुराणिक सरांची आहे. NEFT आणि RTGS करताना आपण कोणती दक्षता घ्यावी व आपल्यासोबत फ्रॉड होत आहे हे कसे ओळखावे? बरं, धन्यवाद हंसराजजी. जसे आत्ताच तुम्ही सांगितलं पण त्याला जोडून त्यांनी विचारले की हे करताना आणि आपल्याबरोबर फ्रॉड होत आहे हे पण कसं ओळखावं? NEFT आणि RTGS या दोन संकल्पना ज्या आहेत त्या दोन प्रकारे होतात. एक तर तुम्ही बँकेत जाऊन करू शकता किंवा तुम्हाला जर ती ऑनलाईन फॅसिलिटी बँकेने दिली असेल तर करू शकता. तर ऑनलाईन जेव्हा आपण करतो तेव्हा मी मगाशी सांगितलं की NEFT किंवा RTGS किंवा कुठल्याही बँकेचा व्यवहार करताना तुम्ही एक स्वतंत्र असा कम्प्युटर ठरवून घ्या की मी केवळ याच्यावरूनच करेन. तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन जर NEFT आणि ते करत असाल, ऑनलाईन बँकिंग डिटेल्स शेअर करत असाल तर ते जास्त धोकादायक आहे. बरं, तर तुम्ही एक पर्टिक्युलर संगणक डिसाईड करून घ्या की या संगणकावरनं मी बाकी गोष्टी करणार नाही, मॅक्झिमम माझं RTGS किंवा जे काय बँकिंग व्यवहार आहेत ते करेल. त्या व्यतिरिक्त आपल्या विरुद्ध बँकेच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन मनी ट्रान्सफर होऊन आपला काही फ्रॉड होतोय का हे समजण्याची अतिशय सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही रेग्युलरली म्हणजे एका ठराविक पिरियड नंतर तुमचं बँक स्टेटमेंट चेक करत जा. नॉर्मली आपल्याला दर महिन्याने बँक स्टेटमेंट येतं. तर जर तुम्ही ते बँक स्टेटमेंट एक ठराविक आठवडा 2 आठवड्याने जर चेक करत राहिला तर तुम्हाला कळेल की तुमच्या
अज्ञानात जर एखादं ट्रान्झॅक्शन झालं जे तुम्ही केलं ना तर तुम्ही ते इमिजिएटली रिपोर्ट करू शकता. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. अशोकजी, तुम्ही काय सांगाल? कारण मगाशी सांगितलं तुम्ही की जसं सचिनजींनी सांगितलं की एकाच कम्प्युटरवरून आपला व्यवहार करणं खबरदारीच्या दृष्टीने चांगलं आहे, पण काही वेळेला जे ऑफिसेसमध्ये लोक असतात तर बहुतेकदा मध्ये ऑफिसमधूनही त्या कम्प्युटरवरून आपला व्यवहार होत असतो. त्यातून सेक्युर्ड जे ऑफिसमध्ये असतात किंवा ते सगळे सेक्युर्ड असतात. सेक्युर्ड म्हणजे तो माणूस पुढे ट्रेल आउट होऊ शकतो, पण त्यामुळे तरी पण कुठल्या परिस्थितीत हा जो वापरतो आहे तो एखाद्या पर्टिक्युलर जसे पुराणिक साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणेच करणं फार आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे RTGS असो किंवा NEFT असो, ट्रान्झॅक्शन असो, त्या बँक ट्रान्झॅक्शन बद्दल तुम्ही इमिजिएटली तुम्ही त्या कन्सर्न बँकेला किंवा जो रिसिपियंट आहे त्याला देखील तुम्ही ती माहिती दिली आणि टाइम बाउंड मध्ये दिली तर त्याचा कुठे गैरवापर व्हायची म्हणजे होणार नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला आपल्याला एक पिन बद्दल सांगतो की आपल्या गावच्या ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते पिन जे असते त्यांना आठवत नाही, तर ते कार्ड जे दिलं असतं पिनचं तर ते आपलं पॅकेट असतं, वॉलेट असतं, त्यावर त्या त्यावर चिटून देतात पिन नंबर. आणि त्यामुळे पिन आणि जर कोणी जर ते पाकिट गेलं तर त्यावर ते पिन नंबर पण जातो. तर शक्यतो पिन नंबर त्यांनी आणि वेगळा ठेवा. आणि काही लोकांची पद्धत असते की आपल्याला सगळे बँकेचे क्रेडिट कार्ड नंबर, पिन नंबर सगळे ते मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात ते ह्याच्यामध्ये माहितीमध्ये. आणि मग ते कोणाच्या हातात मिळालं की त्या काही खोटे अकाउंट हे क्रिएट करून किंवा खोटे नंबर हे करून ती माहिती डेट ऑफ बर्थ सकट सगळे माहिती करून त्याचा गैरवापर. थोडी खबरदारी आपण घेतली पाहिजे की त्या एटीएम किंवा डेबिट कार्डच्या मागे न लिहिता किंवा आपल्या मोबाईलमध्ये न ठेवता आपल्या घरामध्ये कुठेतरी आपण सुरक्षित ठिकाणी ते ठेवू शकतो. लिहून ठेवणं हे चुकीचं आहे माझ्या मते. पिन नंबर हा नेहमी पाठ असलेला पाहिजे आणि तो सुद्धा कालांतराने चेंज करणं सिक्युरिटीसाठी महत्वाचं आहे. आणि शक्यतो म्हणजे दुसरं मला महत्वाचं की हल्ली काय झालं पिन नंबर बद्दल असे का ठेवतात, कारण गमत अशी की लोकांकडे आता हे कार्ड आलं, त्या बँकेचं कार्ड आलं, त्या बँकेचं कार्ड आलं, सगळ्या लोकांचे 5-5 कार्ड घेऊन राहायला लागले. त्यामुळे आता एकच पिन नंबर लक्षात ठेवायचा, कुठला काय करायचं लक्षात ठेवायचा, त्यामुळे ते सगळे ते घेऊन ठेवायला लागले. आता काही वेळेला काही आता सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या लक्षात राहू शकतं, पण आता गिफ्ट मिळाला एखाद्या गावच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर 2-3 क्रेडिट कार्ड मिळाली तर तो लक्षात ठेवणार कुठे, मग तो ते लिहूनच ठेवतो. तर शक्यतो जे असे वापर करतात तुम्हाला फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा वापर करायचा आहे तर ते एक रिस्ट्रिक्टिव्ह हे करा. आणि आजकाल IT नियमाने पॅन नंबर प्रमाणे जर मी 5-6 अकाउंट खोले, 5-6 डेबिट कार्ड घेतले तर ते IT याच्या खाली म्हणजे मिळू शकतात आपल्याला. त्यामुळे उगाच जास्त अकाउंट खोलण्याचे मुहात पडणं आणि जास्त डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा वापर करणं हे थकोट टाळलं तर बरं होईल. कारण तुमच्या कुठलेही ट्रान्झॅक्शन्स असतील तर ते मी आणि काही वेळेला काय तुमच्या मनात जी भावना असते की माझ्या 5-6 क्रेडिट कार्ड आहे, माझं वॉलेट जे आहे पाकिट जे आहे ते 5-6 क्रेडिट कार्डने भरलेलं आहे, तर इट विल म्हणजे तो एक मोठा इम्प्रेशनसाठी होऊ शकतो भाव. किंवा मला माझ्या बघा क्रेडिट कार्ड आहे, सिटी बँकेचं आहे, SBI थोडं आपल्या भावनांवर आवर घालणं आणि शक्यतो एखादंच ATM कार्ड स्वतः ठेवणं हे महत्वाचं आहे. खरं, अगदी खरं आहे सर. आपला एक पुढचा फोन घेऊया. श्रद्धानंद घोडकेकर आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला पुराणिक सरांना एक प्रश्न विचारायचा होता. आपल्यासोबत जो फ्रॉड ट्रान्झॅक्शन होतो त्यासाठी आपण बँकेला जबाबदार धरू शकतो का, किंवा एखादा ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपण लगेच कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे म्हणजे आपली ट्रान्झॅक्शनची लिमिट परत भेटली जाईल आपल्याला अमाऊंट वगैरे. धन्यवाद श्रद्धानंदजी. काय सांगाल सचिनजी की तुम्ही कोणाला जबाबदार धरायचं? बँकेला जबाबदार धरणं तसं इथे संयुक्ती राहणार नाही, कारण जे कुठलंही ट्रान्झॅक्शन होतं तर बँकेने तुम्हाला जो पिन नंबर दिला आहे ते तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे आणि तो केवळ तुमच्याकडेच आहे, तो बँकेला सुद्धा माहीत नसतो. मग अशा वेळी जर आपल्याकडनं तो पिन शेअर झाला असेल आणि मग फ्रॉडस्टरने त्याचा वापर करून जर गुन्हा केला असेल तर इथे बँकेला गृहीत धरणं किंवा जबाबदार धरणं चुकीचं ठरेल. शक्यतो आपल्याकडे आता हल्ली सगळ्यांकडे मोबाईल SMS अलर्टची जी सोय आहे ती प्रत्येक बँक प्रोव्हाइड करते. मग जर एखादं असं ट्रान्झॅक्शन झालं जे आपण केलेलं नाहीये आणि आपल्या मोबाईलवरती आपल्याला इमिजिएटली ते कळालं तर प्रत्येक ATM कार्डच्या मागे हेल्पलाईन नंबर असतो बँकेचा, तर त्या नंबरवरती जर तुम्ही फोन केलात आणि तुमचं कार्ड इमिजिएटली ब्लॉक केलं तर पुढचा जो काही धोका आहे तो टाळायला तुम्हाला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट मग झाल्या ही गोष्ट सर्वात प्रथम बँकेच्या निदर्शनास आणून द्यायची आणि मग याची योग्य त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार दाखल करायची. करू शकतो. बँक याच्यामध्ये इंटरनल इन्क्वायरी करते त्यांची आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन आपल्या पद्धतीने चालतं आणि पुढचा तपास केला जातो. अगदी खरं. खरं तर अशोक सर तुम्ही काय सांगाल की जसं गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी आम्हाला थोडक्यात काय सांगाल?
मी आपल्याला असं समजू शकतो की त्या बऱ्याच प्रकारचे गुन्हे होतात बरोबर. सायबरमध्ये. एक ते मॅट्रिमोनियल साईट असतात, जॉब, लॉटरी, खोटी व्यवसाय, अशा प्रकारचे काही विशेष फिशिंग आणि विशिंग बद्दल आपण बोललेलोच आहे, फिशिंग फ्रॉड्स किंवा विशिंग. पण मला आपलं लक्ष आणून द्यायचं की जे मॅट्रिमोनियल साईटवरचे जे फ्रॉड्स होतात, आता काय झालंय सध्या की शिक्षण आणि याच्यामुळे महिलांचं करिअरवरती जास्त लक्ष झाल्यामुळे त्यांच्या लग्नाचं वय जास्त झालेलं आहे. लग्न म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वयामध्ये वाढ झाल्यामुळे त्यांना योग्य प्रकारे त्यांचा जोडीदार शोधताना अडचण होते. त्यांचा समाज असेल, जात, धर्म किंवा इतर ह्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे ते विचार करू लागलेले आहेत महिला की आता मला चांगला जोडीदार पाहिजे माझ्या स्टँडर्डसाठी किंवा माझ्या शैक्षणिक पातळीबरोबर किंवा माझ्या नोकरी संदर्भात किंवा माझ्या करिअरमध्ये जो मला योग्य साधन मिळेल यासाठी मला, त्यामुळे ते त्या योग्य साधन असं जवळ नातेवाईकांमध्ये मिळत नसल्यामुळे ते मग सध्या सगळेजण आली मॅट्रिमोनियल साईटवरती जाऊन स्वतःला रजिस्टर करतात. तुम्ही आता जाहिराती पाहिल्या की अशा मॅट्रिमोनियल साईटच्या जाहिराती पण असतात खूप, की मला आता 1 नाही 2 नाही 3 नाही लाखोमध्ये मला संधी आहे, एक संधी निवडायची संधी मिळते आणि त्यामुळे मला काही टेन्शन नाही. पण या मॅट्रिमोनियल साईटवरती काही लोक बोगस तयार करतात आणि परदेशी लोकांचं असलं की मग काय होतं, परदेशी फोटो असला किंवा एखादा चांगला हाय म्हणजे रोजी पिक्चर दिलेला एखादा कॅन्डिडेट उमेदवार जो लग्नासाठी उभा असला आणि मुलं आणि मुलींसाठी दोघींकडे ते लागू आहे आणि मग त्यामध्ये माणूस फसण्याचा फसवू शकतो. मल्टिपल मॅरेज त्यात होऊ शकतात. आणि मला एकही उदाहरण होतं, एक मोठ्या लोकांची जे हे होतात मॅट्रिमोनियल साईट, त्यामध्ये बळी पडणाऱ्या ह्या जास्त वय झालेल्या मुली, विधवा, डायव्होर्सी, अशा ज्या हे आहेत त्याच्यामध्ये ते जास्त त्यात पटकन फसतात आणि फसल्या जातात आणि त्यांच्या पैसे पण असतात. त्यामुळे पैसे असल्यामुळे हे लोक त्या भावनेतून पैसे मागतात. सुरुवातीला असं करतात, नंतर मग माझी अशी गरज आहे, ती गरज आहे, अशी काही युनिक कारणं सांगतात की त्यामुळे ती महिला ती बळी पडू शकते. त्याचबरोबर आता त्याचे जॉब बद्दल सांगू तुम्हाला, आता सगळे लोक मोठे उच्च शिक्षित झालेले आहेत, त्यांच्या करिअर प्रमाणे नोकरी मिळते की नाही मिळते यांची शक्यता असते. बरेच साईट्स आहेत की आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकतो, रजिस्टर करा आमच्यावरती, आणि मग त्यावरती बोगस ईमेल येतात किंवा बोगस हे करतात. आमच्याकडे टाटा मोटर्सचं पण आलं होतं मध्यंतरी की आम्हाला असे पैसे तुम्ही भरायला लावतात की तुम्ही आता तुमचे रजिस्ट्रेशन करा, तुम्ही आता तुमचं आता सिलेक्शन होणार आहे, तुम्हाला आता हे ऑफर येणार आहे, तर तुम्ही पहिले बॉन्डसाठी 20,000 रुपये भरा, आणि अशा प्रकारे प्रॉब्लेम दाखवून ते पैसे घेतात. अगदी खरं. म्हणजे ह्याविषयी खरं तर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुमची एक साईट आहे, ती साईट आधी आपण दाखवूया. www.cybercellmumbai.gov.in. खरं तर या साईटवर जाऊन इंटरनेट विषयी त्याची सगळी जे सेफ्टी टिप्स आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात. सचिनजी, तुम्ही काय सांगाल याविषयी अधिक? आणि सरिताजींचा जो एक प्रश्न होता की महिलांनी मोबाईल, इंटरनेट आणि हे वापरताना अधिक काय काळजी घेतली पाहिजे, कारण बऱ्याचदा अज्ञानामुळे हे सगळं होतं. आणि ह्या साईटवर जाऊन जशी आपण साईट सांगितली तिथे सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या टिप्स तिथे त्यांना मिळू शकतात. आता जशी वेबसाईट आमची दाखवलीत आपण, तर त्या वेबसाईटवरती इंटरनेट वापरताना किंवा क्रेडिट डेबिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी याच्या ज्या टिप्स आहेत त्या सविस्तराने आम्ही लिहिलेल्याच आहेत. त्या व्यतिरिक्त जो प्रश्न होता सारिकाजींचा की महिलांनी इंटरनेट वापरताना किंवा मोबाईल वापरताना काय काळजी घ्यावी, तर सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो तर ज्या कुठल्याही फ्रेंड रिक्वेस्ट महिलांना येतात तर त्या फ्रेंड रिक्वेस्ट पडताळणी केल्याशिवाय ऍक्सेप्ट करू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण अनोळखी व्यक्तीशी फ्रेंडशिप करणे थोडंसं धोक्याचं असू ठरू शकतं. समजा तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये एखादी व्यक्ती आहे आणि त्याच्या एखाद्या फ्रेंड लिस्टमधल्या व्यक्तीने तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, तर केवळ त्या एका नावामुळे त्याला ऍड करू नका. तर त्याला तुम्ही प्रत्यक्षात भेटलेला आहात का ते बघितल्यानंतरच तुम्ही त्याच्याशी फ्रेंडशिप करायची की नाही ते ठरवा. या व्यतिरिक्त आजकाल एक म्हणजे नवीन ट्रेंड आलेला आहे की सेल्फी काढणे, पिक्चर काढणे, स्वतःचे पर्सनल फोटो, स्वतःचे पर्सनल स्टेटस म्हणजे जे काय आपण आता सध्या करतोय ते शेअर करणे. तर हे करणं जर तुम्ही टाळलं तर बरं पडेल, कारण इंटरनेट हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो, काही खाजगी फोटो किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या तर त्या जगभरात लोकांपर्यंत जातात आणि मग त्याचा वापर करूनच तुमच्या विरुद्धचे गुन्हे घडतात. बाकी या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर महिलांविरुद्धचे गुन्हे पण कमी होऊ शकतात. खरं तर अशोकजी, सचिनजी, आपला विषय खूप छान आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, आता 2-3 मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहेत. पण ही जी काही आपण पूर्ण चर्चा केली या संदर्भात आपण तक्रार कुठे आणि कशी नोंदवू शकतो त्याविषयी सांगा. अशोकजी, तुम्ही काय सांगा?
या संदर्भात कुठल्याही सायबर फ्रॉडबद्दल कुठलीही तक्रार असेल आपली तर आपण स्थानिक पोलीस ठाण्याला आपण तक्रार दिली पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि स्थानिक पोलीस स्टेशन डेफिनेट तक्रार घेतं काय की आता हल्ली हा सायबर अवेअरनेस हा पोलिसांमध्ये देखील वाढत चाललेला आहे. आमच्या माननीय डीजी साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील आता सायबर सेल्स बऱ्याच ठिकाणी सायबर लॅब चालू केलेले आहेत. 15 ऑगस्टला हल्ली नुकतेच उद्घाटन झालेलं आहे व संपूर्णपणे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल ह्या सायबर गुन्ह्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत. जनतेच्या सेवेसाठी आम्ही उपलब्ध आहेत. पूर्ण योग्य तांत्रिक माहितीसह आम्ही त्यांना लोकांच्या मतीसाठी धावून जाऊ आणि तेवढं आम्ही आश्वासक आम्ही त्यांना करू इच्छितो जनतेला. मला एक दुसरं एक महत्वाच्या गोष्टीकडे आपल्या छोटंसं एक मिनिटात लक्ष द्यायचं आहे की खोटा व्यवसाय सांगतात. पर्टिक्युलरली आता जे नायजेरियन फ्रॉड चालू आहेत ते खोट्या व्यवसायाने चालू आहेत. आणि खोट्या म्हणजे की काही सीट्स, आता आमच्याकडे उदाहरण आहे, एक सीट्स आम्ही घेणार म्हणजे एक कोणतरी बाईचा नायजेरियन लोक काय करतात की स्थानिक बाईचा, महिलेचा वापर करून नाव करून खोट्या नावांची बाई, आता महिलांचा फोन आल्यामुळे लोकांना विश्वास बसतो आणि त्यासाठी अशी स्कीम आहे की आमच्याकडे सीट्स आहेत अशा. म्हणजे मला असं म्हणायचं की सर असं पण म्हणू शकतो की कुठल्याही स्कीमला आपण अक्षरशः खरंही आपण खूप छान छान माहिती ऐकली. आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमच्या 2 माध्यमांनी आम्हाला पाठवू शकता. आमचं फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सचिनजी, अतिशय थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आणि थोडक्यात तुम्ही काय सांगाल, कारण की ह्याचं रिपोर्टिंग केलं जात नाही पण ते कसं आणि कुठे करावं? सर्वात पहिलं तर स्त्रियांना मी विनंती करतो की त्यांच्या विरुद्ध जर काही सायबर गुन्हे घडत असतील तर स्वतः पुढे या, घाबरू नका आणि रिपोर्ट करा. त्याच्यामुळे अशा गुन्हेगारांना आळा घालण्याला मदत होईल. आणि जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर जसं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं की स्थानिक पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर सेल या स्थापन केल्या गेलेल्या आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनला जी काय तांत्रिक मदत लागते ती आपण सायबर सेलच्या माध्यमातून त्यांना पुरवतो. या व्यतिरिक्त तक्रार करताना घेऊन जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही पर्टिक्युलर गोष्टी बरोबर घेऊन जा की फेक अकाउंट असेल किंवा फेक प्रोफाईल बनवलं असेल तर त्याचं URL असतं. जसं www.facebook.com हे जी एक वेबसाईट आहे त्याचं एक URL आहे. तर हे URL बरोबर नेणं गरजेचं आहे आणि या URL वरनच पुढची माहिती आपल्याला मिळते. अशा काही गोष्टी जर तुम्ही घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला गेलात तर 100% ते तक्रार. अगदी खरं आहे. म्हणजे जसे आपण बघितले की ह्या गोष्टींद्वारे आपण सजग राहू शकतो आणि तक्रार नोंदवू शकतो. सचिनजी, अशोकजी, तुम्ही इथे आलात आणि एवढी खूप छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.